जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तुमची अडचण अशी आहे की तुम्ही त्यांच्यासाठी समुद्र ओलांडता ज्यांना तुमच्यासाठी एक पुलही ओलांडता येत नाही. अपमान करून शत्रू बनवण्यापेक्षा प्रेमाने मित्र बनवणे केव्हाही चांगलंच आहे. जी लोक तुला सांगतात की माझ्याकडे वेळ नाही, त्यांच्या खास नात्यांमध्ये तुझे नाव सुद्धा घेतले जात नाही हे विसरू नकोस. शरद ऋतूशिवाय नवीन पाने उगवत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याशिवाय संघर्ष आणि अडचण कधीच अस्तित्वात येत नाहीत. मित्रांनो, चांगले दिवस येत नसतात तर ते दिवस आणावे लागतात. तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे, नाही तर तुम्ही गप्प बसाल आणि लोक वाटेल ते करत राहतील. मूर्ख माणूस केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही तर त्याला मदत करणाऱ्याचेही तो नुकसान करत असतो. मित्रांनो, लोक म्हणतात की धर्म पैशापेक्षा मोठा आहे, पण मंदिरात लवकर दर्शन घेण्यासाठी जास्त पैसेच मोजावे लागतात. सर्व धडे फक्त पुस्तकातूनच मिळतात असं काहीच नाही. आयुष्य आणि नाती काही धडे आपल्याला शिकवत असतात. अर्थाने भरलेल्या जगात तुम्हाला कोणाची तरी मालकी हवी आहे. स्वतःला दुःख देण्यास तयार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सुधारायचं असेल तर तो तुमचा शत्रू होईल. आपण प्रत्येक क्षणी त्यांच्या शब्दांनी पछाडलेले आहोत. आपण तिथे आहात की नाही याची कोणालाही पर्वा नाही. जर काही ठीक असेल किंवा नसेल तरी सर्व काही ठीक आहे हेच सांगण्याची सवय तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मित्रांनो, स्वतःला इतके कमकुवत होऊ देऊ नका की तुम्हाला दुसऱ्याच्या कृपेची गरज वाटेल. वाईट लोकांची सर्वात मोठी खूण ही असते की तुम्ही त्यांना जितका जास्त आदर द्याल तितकंच ते तुम्हाला जास्त त्रास देतील. मित्रांनो, भीती तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ देत नाही, त्यामुळे तिला घाबरू नका. पहिली भीती गरिबीची आहे. अत्यंत गरिबीची भीती बाळगू नका, पुढे जा. आणि दुसरी भीती म्हणजे ती मृत्यूची भीती आहे. हे काम केल्याने मी नक्कीच मरेन असे काहींना वाटते, यामुळे मित्रांनो तुम्ही काहीच करत नाही. तिसरी भीती, लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, त्यामुळे या बाबतीत तुम्ही कधीच कोणाचं काम करत नाही. चौथी भीती म्हणजे खराब आरोग्याची भीती की मी आजारी आहे, मला काहीतरी झालं आहे, मी हे कसं करू. पण मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्व काही करू शकते. आणि पुढची भीती म्हणजे म्हातारपणाची भीती. मी म्हातारा झालो, मी म्हातारी झाली, आता माझं वय झालंय, आता मी हे करू शकत नाही. पण मित्रांनो, प्रत्येक वयात एखादी व्यक्ती काहीही करू शकते. आणि शेवटची भीती म्हणजे जी सर्वात महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे एखाद्याला गमावण्याची भीती. मित्रांनो, जर तो किंवा ती माझ्या आयुष्यात नसेल तर माझं काय होईल. इथे सर्व काही आपल्यालाच करायचं आहे हे मात्र विसरू नका. मोठा माणूस होणे हे खूप चांगलं आहे, पण चांगला माणूस होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या व्यक्तीला बदनामीची भीती वाटते ज्या व्यक्तीमध्ये नाव कमावण्याची हिंमत नसते. तुम्ही कधीही अशा ठिकाणी जाऊ नये जिथे तुमचा आदर केला जात नाही. आणि तुमचा आदर करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कधीच विसरू नये. मित्रांनो, एखाद्याला विश्वास देणे आणि नंतर तोच विश्वास तोडणे हे सर्वात मोठं पाप आहे. सर्वात दुःखी गोष्ट म्हणजे आपल्याच प्रियजनांपासून वेगळं होणं. गरजेच्या वेळी हे आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त उपयोगी आहे. मित्रांनो, जिथे पाऊस नसताना पीक खराब होते आणि जिथे मूल्य नसताना माणूस खराब होतो. आयुष्याने आपल्याला शहाणं केलं आहे आणि फक्त तडजोड करायला शिकवले आहे. लक्षात ठेवा, तुमच्या कृती तुमच्या शब्दांपेक्षा मोठ्याने बोलत असतात. आयुष्य एकच आहे, तर मग तूच ठरव की तुला ते हसत जगायचं आहे की ते रडत जगायचं आहे. अरे, चिंता करू नकोस, कारण तो परमेश्वर नेहमीच तुझ्या सोबत आहे.
मित्रांनो, जिथे आदर नाही तिथे जाऊ नका आणि जिथे आदर आहे तिथे कोणाचा अनादर करू नका. लहान मनाचा माणूस स्वतःही पुढे जात नाही आणि इतरांना देखील पुढे जाऊ देत नाही. अशा प्रकारे मनाची तयारी करा की सर्व काही स्वतःवर घेणे थांबवा. मित्रांनो, वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात. एकटे राहणे तुम्हाला देखील हे शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय आणि त्या परमेश्वराशिवाय दुसरं काहीच नाही. ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याला सोडून देणं हे चांगलं आहे. मित्रांनो, कधीही कोणाला विशेष समजू नका, कारण सर्व समस्यांचे मूळ येथूनच सुरू होते. उद्धटपणे बोलून कुणालाही दुखवू नये, कारण वेळ अभिमानालाही तोडून टाकते आणि त्याबद्दल बोलण्यासारखे काहीही सोडत नाही. इतरांच्या जीवनात आपले स्थान शोधणे थांबवा. विश्वास ठेवा, आपण नेहमी आनंदी राहाल. मित्रांनो, इथलीच माणसं एका क्षणात नाती दुरावतात. हे मी खूप जवळून पाहिलं आहे. लोकांनी तुम्हाला चांगली हाक मारावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही समाजामध्ये चांगले नाव ठेवा, कारण याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आयुष्यात कधीतरी अयशस्वी लोकांसोबत आपण बसायला हवं, कारण त्यांना अहंकार नसतो पण अनुभव मात्र नक्कीच असतो. मी वेळेला खूप जवळून पाहिला आहे. ती चांगल्या गोष्टी देखील बदलते. त्यामुळे मित्रांनो, अजिबात चिंता करू नका. प्रत्येकामध्ये लढण्याची ताकद आहे. काहींना विजय आवडतो तर काहींना नाती आवडतात. आयुष्यात अशी काही स्वप्ने असतात जे आपण इच्छा असूनही पूर्ण करू शकत नाही. जेवढं आम्ही तुम्हाला महत्त्व देत आलो आहोत तेवढं आम्हालाही दिलं गेलं नाही. पण आता कळून चुकलंय की देवाशिवाय कोणीही नाही. पैसा नसेल तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेही नाती टिकत नाहीत, कारण हे जग फक्त पैशांवर चालतं. मित्रांनो, खूप छान असणंही आजकाल खूप वाईट सवय झाली आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रडतो, कारण आपण लोकांचा विचार डोक्याने नाही तर आपल्या मनाने करतो. आतून आणि बाहेरून वेगळं राहणं मला जमतच नाही. त्यामुळे अनेक वेळा मी एकटी दिसते. मित्रांनो, तुमच्याकडे दाखवण्यापेक्षा जास्त असायला हवं आणि तुम्हाला माहित आहे त्यापेक्षा कमी बोलायला शिकता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जेव्हा कधी तुम्हाला झोप येत नाही तेव्हा तुम्हाला समजते की शांती ही संपत्ती आणि सौंदर्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. त्यामुळे मित्रांनो, नेहमी समाधानी राहा. जेव्हा कधी तुम्हाला झोप येत नाही तेव्हा तुम्हाला समजते की शांती ही संपत्ती आणि सौंदर्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किंवा नातेसंबंधाची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त हे सांगा की मी संकटात आहे. मग तुम्हाला सर्व काही समजून जाईल. मर्यादा ओलांडणारी कोणतीही गोष्ट केवळ विनाश आणते. मग प्रेम असो किंवा अभिमान असो, सर्व काही व्यर्थ आहे. रावणाचा वध केवळ अभिमानामुळे झाला असं लोकांचा गैरसमज आहे. पण जेव्हा आपल्याच लोकांमध्ये देशद्रोही असतो तेव्हा रावणाचा वध गर्वाने नाही तर विश्वासामुळे होतो. मित्रांनो, कधी कधी हा विचार मनात येतो की पोपट मिरची खाऊनही गोड बोलतो आणि साखर खाऊनही माणूस इतका कडू कसं काय बोलू शकतो. खरी माणसं त्यांच्या हृदयात तितकी जागा निर्माण करू शकत नाहीत जितकी जास्त स्वार्थी आणि आडमुठी लोक एक स्थान निर्माण करतात. मी मित्रांची मैत्री आणि संसाराचा लौकिकपणा पाहिला आहे. इथे प्रत्येक जण आपापल्या परीने जगतो आणि वेळ आली की सगळेजण एकमेकांना सोडून जातात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत चालू करा. मित्रांनो, उद्याची काळजी करू नका. आजचा दिवस देवाने सांभाळला आहे आणि पुढेही तोच आपल्याला सांभाळणार आहे. विषामध्येही इतकं विष नसतं. जे काही लोक इतरांसाठी चांगलं झालेलं पाहून
स्वतःमध्ये वाहून घेतात. मित्रांनो, उशीर करा पण नक्कीच काहीतरी व्हा, कारण कालांतराने लोक तुमचं कल्याण विचारत नाहीत तर स्टेटस विचारतात. या छोट्या आयुष्यातून मी खूप मोठा धडा शिकला आहे. सर्वांशी संबंध ठेवा पण कोणाकडूनही काहीच अपेक्षा ठेवू नका. राजासारखं जगायचं असेल तर गुलामासारखं कष्ट करावंच लागतं. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आपली मेहनत चालू करा आणि मग बघा की तुमचं चांगलंच होणार. कोणाच्याही मांडीवर डोकं ठेवून झोपू नका, कारण जेव्हा तो तुम्हाला सोडून जातो तेव्हा तुम्ही रेशमी उशीवरही झोपू शकत नाही. मित्रांनो, इतरांवर नियंत्रण ठेवणे ही खरी ताकद नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे हीच खरी ताकद आहे. कौशल्य असण्याने काहीच फायदा होत नाही, तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करावा लागेल. जे हरवले आहे ते शोधू नका आणि जे सापडले आहे त्याची कदर करायला विसरू नका. आपला पराभव कोणीही ओळखू नये असं आपल्याला वाटत असेल तर सर्वात पहिलं तुम्ही स्वतःलाच ओळखा. मरणा अगोदरही मरण असतं. वियोग झाल्यावर एकदा स्वतःला अनुभवून बघा. तुमच्या प्रेमावर इतकेही आंधळी होऊ नका की तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा खरा रंगही दिसू शकणार नाही. मित्रांनो, जे निष्ठावान असतात ते प्रत्येक जण वेढे नसतात. चांगल्या लोकांची कधीही परीक्षा घेऊ नका, कारण ती लोक पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते तुटत नाहीत, उलट शांतपणे तुमच्या आयुष्यातून निसटून जातात. बऱ्याचदा लोक विचारतात की आपल्या मनात घाणेरडे विचार का येतात, त्या विचारांपासून मुक्त कसे व्हावे. बघा मित्रांनो, विचारांची अराजकता माणसाच्या मनावर एवढ्या प्रमाणात अधिराज्य गाजवते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही जाणीव ठेवून योग्य निर्णय घेता येत नाहीत आणि दुःखाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या मनात घाणेरडे विचार का येतात हे आपल्याला कधीही कळू शकत नाही. एक दिवस आपण एकमेकांना एवढे सांगून विसरून जाऊ की तू मला आठवत नाही तर मग मी त्याची आठवण का करू. लोक म्हणतात की पैशाने सर्व काही विकत घेता येतं, पण मी म्हणते की पैशाने तुटलेला विश्वास विकत घेता येत नाही. मित्रांनो, तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. हे जग खूप विचित्र आहे. इतरांना मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही, परंतु प्रत्येकाकडे इतरांच्या कामात अडथळा आणण्यासाठी खूप वेळ आहे. चित्राऐवजी एखाद्याला आपलेच पात्र दिसले असते तर लोकांनी आरशात पाहणेच बंद केले असते. जेव्हा वेळ आणि स्वतःला दोन्ही एकत्र दुखावले जाते तेव्हा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही तुटून जातो. मित्रांनो, स्त्री ही पुरुषांसाठी सुद्धा एक विचित्र गोष्ट आहे. सापडली तर दिसत नाही आणि नाही सापडली तर दुसरं काहीच दिसत नाही. मला आजपर्यंत कुणालाही रडवून हसवता आलं नाही. हे कायद्यांचं राज्य आहे. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर लहान लोकांच्या प्रेमात कधीच पडू नका. नाते संबंध दीर्घकाळ टिकतील. मित्रांनो, घाईघाईने घेतलेले निर्णय आपल्याला हेच सांगतात की पश्चाताप करण्यापेक्षा वाट पाहणं आणि धीर धरणं केव्हाही चांगलंच आहे. जे तुमचे खरे आहेत ते कधीही दुसऱ्याचे होणार नाहीत. मित्रांनो, वास्तवामुळे वेदना झाल्या आहेत, पण माझे स्वप्न अजूनही सुंदर आहे. योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असं नाही, तर योग्य कृती म्हणजे ज्याचाही तो कधीही चुकीचा नसतो. जर तुम्ही वेळेचा मागोवा गमावत असाल तर याचा अर्थ तुमचा वेळ चांगला आहे. जिथे प्रत्येकाची हिंमत संपते तिथे इतिहास घडवणाऱ्यांची सुरुवात होते. मित्रांनो, जर तुम्हाला काही बदलायचे असेल तर तुमचा स्वभाव बदला. जागा आणि माणसं बदलून काहीच साध्य होत नाही. ज्यांना कोणाचेही वाईट वाटत नाही त्यांच्यासाठी चांगला काळ हा नक्कीच येतो. जो शांत असतो त्याच्या आत सत्य नेहमी सापडते
आणि खोटे बोलणारे नेहमीच आवाज करत असतात. खोटं बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही असते की तुम्हाला खोटे आठवावे लागते. मित्रांनो, पती आणि पत्नीने कधीही तिसऱ्यासमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा इतरांसमोर एकमेकांची चेष्टा करू नये. आयुष्याच्या दोन बाजू आहेत, एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात. ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी थोडा संयम बाळगा. शहाणा माणूस त्याच्या समजूतदारपणामुळे तो गप्प बसलेला असतो आणि मूर्खाला वाटते की त्याच्या भीतीमुळेच आपण गप्प बसलो आहोत. माणसाची समज फक्त एवढीच असते की त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणले तर त्याला आनंद वाटतो. मित्रांनो, कोणीतरी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. मी तुम्हाला सल्ला देत नाही कारण मी जास्त हुशार आहे, तर मी तुमच्यापेक्षा माझ्या आयुष्यात जास्त चुका केलेल्या आहेत. म्हणूनच अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे ज्यावर निसर्ग आणि वेळेनुसारच उपचार केले जाऊ शकतात. जर तुम्हाला काही लोक आवडत नसतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता प्रत्येकाची निवड चांगली असू शकत नाही. मित्रांनो, काही गोष्टी नुसत्या समजवल्याने नाही तर त्या जेव्हा स्वतःवर येतात तेव्हाच त्या समजतात. आयुष्यात जेव्हा काही मोठं मिळतं तेव्हा छोट्याला विसरू नका, कारण जिथे सुई चालते तिथे तलवार कधी चालत नाही. परिस्थितीमुळे तुमचा धीर सुटू देऊ नका, पण तुमचे धैर्य असे ठेवा की तुम्ही परिस्थितीला हरवू शकाल. या जगात दुःख वाढले असं काहीच नाही, पण सहिष्णुता कमी झाली आहे. एखाद्याचे मन दुखावणे म्हणजे समुद्रात फेकलेल्या दगडासारखा आहे. तो दगड आत किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे.